या राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. यस लॉर्ड. स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, जीवन हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. या आपण प्रार्थना करूया. परमपवित्र महान स्तुतीच्या स्तवनामध्ये वास करणाऱ्या परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे उपकार स्मरण करतो. प्रभू, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. हो प्रभू, तुझी स्तुती हो, तुझे गौरव हो, तुझी स्तुती, प्रशंसा, तारीफ आणि तुझी बड़ाई हो. तू युगानुयुग राज्य करणारा परमेश्वर आहे. तू सेनाधीश परमेश्वर आहे आणि तू आपल्या लोकांवरती प्रेम करणारा परमेश्वर आहे. आणि आपल्या लोकांवरती प्रेम करण्याचं प्रमाण हे देतो की आम्ही पापी असताना तू आमच्यासाठी मरण पावला. आमच्या पापांची शिक्षा तू स्वतःवरती घेतली. तू मरण पावला आणि मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. प्रभू, तुझ्या प्रेमाचं कर्ज आम्ही फेडू शकत नाही, कधीच फेडू शकत नाही. हे प्रभू, आम्ही तुझ्या त्या रक्ताच्या जवळ येतो, त्या प्रायश्चिताच्या रक्ताच्या जवळ येतो. आमच्या पातकांची, आमच्या अपराधांची तू आपल्या कृपेने आणि दयेने क्षमा कर. आम्हाला शुद्ध कर, आम्हाला पवित्र कर. जाणून बुजून धिटाईने चुकून माकून झालेल्या पापांची देखील तू आम्हाला क्षमा कर. हो प्रभू, तुझी स्तुती हो. सर्व बहीण भाऊ आम्ही इथं एकत्रित जमलेले आहोत. प्रभू, तुझ्या वचनासाठी जमलेलो आहोत, तुझ्या उपस्थितीसाठी जमलेलो आहोत. तुझा पवित्र आत्मा आम्हाला स्पर्श करावं आणि आमच्या हृदयामध्ये असलेलं सर्व पाप गळून पडावं. आम्ही शुद्ध व्हावे, आम्ही पवित्र व्हावे तुझ्या पवित्र वचन ऐकून प्रभू परमेश्वरा. आणि आमच्या जीवनामध्ये नवीन उभारी यावी. आमच्या जीवनामध्ये प्रभू नवीन प्रभू परत एकदा क्रांती येऊ दे प्रभू परमेश्वरा. यासाठी की आमचे लटपटते गुडघे प्रभू आम्ही मजबूत करून परत एकदा त्या कलवरीच्या क्रूसाकडे पाहत तो स्वर्गाचा जो रस्ता आहे त्या अरुंद रस्त्यावरती चालण्यासाठी तू आम्हाला ताकद द्यावी, हिम्मत द्यावी, बुद्धी द्यावी, ज्ञान द्यावी, तुझा पवित्र आत्मा द्यावा, तुझं प्रगटीकरण द्यावं. हो प्रभू परमेश्वरा, आम्हाला तुझ्या रक्ताने झाक, तुझ्या वचनाने झाक, तुझ्या दिव्य दूताच्या द्वारे आम्हाला झाक प्रभू, तुझ्या उपस्थितीने झाक प्रभू परमेश्वरा. तू आमचं प्राण, आत्मा, शरीर सर्व नियंत्रणामध्ये घे. आमचं घर, आमचं जीवन आपल्या नियंत्रणामध्ये घे आणि आमच्या शक्ती बोल. हो प्रभू परमेश्वरा, आमच्या हृदयाशक्ती बोल, आमच्या प्राणाशक्ती बोल आणि जीवनाची जी क्षणभंगुरता आहे ती आम्हाला कळू दे. हो प्रभू, सहाय्य कर, मदत कर. आम्ही काही आणलेलं नाही आहे आणि नेताना देखील आम्ही काही घेऊन जाणार नाही. तर प्रभू, एकच गोष्ट आहे ती आम्हाला घेऊन जायची आहे, तो म्हणजे प्रभू परमेश्वरा ती खात्री की ज्या दिवशी आम्ही हे जग सोडू आम्ही आमच्या देवाच्या सोबत स्वर्गामध्ये राहू, त्याच्यासोबत युगानुयुग राज्य करू. ही खात्री फक्त तू देऊ शकतो. कुठले चर्च देऊ शकत नाही, कुठला पाळक देऊ शकत नाही, कुठला बिशप देऊ शकत नाही. तुझं वचन हे आम्हाला खात्री देते, तुझा आत्मा आम्हाला खात्री देतो, तुझा पवित्र आत्मा आम्हाला खात्री देतो, तू आम्हाला खात्री देतो. हो प्रभू, आम्हाला सहाय्य कर, मदत कर. आज हे घर तू आपल्या ताब्यामध्ये घे. या घरात सर्व जे लोक आहेत त्या सर्वांना तू आपल्या ताब्यात घे. आम्हाला सहाय्य कर, मदत कर. प्रभू, माझ्या ओठाला तू स्पर्श कर, तुझ्या रक्ताने मला झाक, तुझ्या वचनाने मला झाक, तुझ्या दिव्यदूताने झाक आणि तुझ्या उपस्थितीने मला सर्वांना भर. प्रभू, सहाय्य कर, मदत कर. प्रभू येशूच्या नामात मागतो तो ऐक. आमेन. एक वचन वाचूया.
स्तोत्र 127. परमेश्वर जर घर बांधित नसेल तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर जर नगर रक्षित नसेल तर पहारेकरांचे जागरण व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे, कारण तो आपल्या प्रियजनांना ते निश्चित देतो. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. पोटचे फळ ही त्याची देणगी आहे. तरुणपणी झालेली मुले सैनिकाच्या हातातील बाणांसारखी आहेत. ज्या माणसाने आपला भाता अशा मुलांनी भरून टाकला तो धन्य आहे. ते वेशीवर आपल्या शत्रूंशी बोलताना लज्जित होणार नाहीत. स्तोत्र 91 वाचतो. जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून व घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुला व आपल्या पिसाराने झाकून टाकेल. त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य ही ढाल व कवच आहे. रात्रीच्या धाकाची, दिवसा उडणाऱ्या बाणाची, काळोखात चालणाऱ्या मरीची, दुपारच्या वेळी नासधूस करणाऱ्या महामारीची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या कुशीला 1000 आणि उजवीकडे 10,000 पडतील, तरी तुझ्याजवळ काही येणार नाही. तू फक्त डोळ्यांनी पाहशील आणि दुष्टांचा बदला घेतलेला बघशील. कारण तू परमेश्वराला, आपल्या आश्रयदात्याला, परात्पराला आपले निवासस्थान मानले आहेस. तुझ्यावर अनर्थ येणार नाही. तुझ्या तंबूजवळ काही पीडा येणार नाही. कारण तो तुझ्यासाठी आपल्या दूतांना आज्ञा देईल की तू जेथे जेथे जाशील त्यात त्यांनी तुझे रक्षण करावे. तुझे पाय धडकेत दगडात लागू नयेत म्हणून ते तुला हातावर उचलून धरतील. तू सिंह व सर्प यावरून चालशील. तू तरुण सिंह व नागाला तुडवशील. त्याने माझ्यावर प्रीती केली आहे म्हणून मी त्याला मुक्त करेल. तो माझे नाव जाणतो म्हणून मी त्याला उंच स्थानावर ठेवील. तो मला हाक मारेल म्हणून मी त्याला उत्तर देईल. संकटात मी त्याच्याबरोबर असेन. मी त्याला मुक्त करील व सन्मान देईन. मी त्याला दीर्घायुष्य देईन आणि माझे तारण दाखवेल. प्रभू हे वचन आशीर्वादित करो. आपण सर्वजण बसूया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. मी काही जास्त वेळ घेणार नाही. काल पण प्रार्थना होती भावाच्या घरी आणि तेथे देखील ह्या वचनावरती प्रभूने सुंदरसं मार्गदर्शन केलं आणि त्या संदेशाला मी प्रभूच्या अनुग्रहाने, ज्या प्रभूने विचार दिलेले, जे प्रकटीकरण दिलेलं आहे ते प्रकटीकरण मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. आणि माझा पूर्ण विश्वास आहे आजचा संदेश देखील तुम्हाला आशीर्वादित होईल. तर या संदेशाचं नाव आहे परमेश्वराचं गृहनिर्माण, एक आत्मिक वास्तविकता. तर परमेश्वराचं एक निवासस्थान, परमेश्वराचं काय, एक निवासस्थान. कारण जसं आपल्याला घर आहे की नाही, आपल्याला घर आहे. तुम्ही सर्व थकलेले आहेत, ठीक आहे, पण जर हसा, ठीक आहे, थकलेले आहेत, मला माहीत आहे. म्हणजे चेहऱ्यावरती प्रसन्नता असू द्या. मला हे सांगायचं, पक्ष्यांना घरटी आहेत, बरोबर आहे. आपल्याला घर आहेत, पक्ष्यांना घरटी आहेत. परमेश्वराला पण घर हवं आहे. कोणाला घर हवं आहे? परमेश्वराला देखील घर हवं आहे. तर आजचा जो संदेश आहे तो त्याच्यावरतीच आहे. आणि जे घर आहोत, परमेश्वराचं घर म्हणजे कोण आहे? परमेश्वराचं घर म्हणजे तुम्ही आहात, मी आहे. तुम्हाला ही कल्पना वाटत असेल, तुम्हाला हसण्यासारखं वाटत असेल, पण हे सत्य आहे. परमेश्वराने घर म्हणून तुम्हाला निवडलेलं आहे, ठीक आहे. तर हे स्तोत्र 127 जे आपण वाचलेलं आहे त्याच्यामध्ये जे मानवी जे प्रयत्न आहेत ना, त्याची एक मर्यादा दिसून येते. आपण हे जे घर बांधतो है ना, त्या बांधण्यासाठी आपण कितीतरी योजना आखतो. आपण हे काय करतो, आधी एक योजना आखतो, पैसा उभारतो. आणि फक्त पैसा लागतो असं नाही आहे, बुद्धी देखील लागते. आणि बुद्धीच्या सोबत काय लागतं, शारीरिक ताकद देखील लागते, श्रम देखील लागतो. आणि हे सर्व कशासाठी आपण करतो की आपलं जे कुटुंब आहे ते सुखानं राहावं म्हणून.
है ना. तर सुखानं राहावं म्हणून आपण काय करतो, दिवस रात्र काय करतो, कष्ट करतो. पण बायबल एक कठोर सत्य सांगतं. काय सांगतं, परमेश्वर जर घर बांधित नसेल तर ते बांधणाराचे श्रम व्यर्थ आहे. आणि परमेश्वर जर नगर रक्षित नसेल तर पहाऱ्या करायचं जागरण व्यर्थ आहे. स्तोत्र 127:1 जे आपण वाचलं. म्हणजे आपण कितीही उत्तम पहारेकरी ठेवले आणि कितीही मजबूत भिंती बांधल्या तरी जोपर्यंत त्या घराचा पाया आणि रक्षण परमेश्वराच्या हातात नसते तोपर्यंत आपले सर्व जे मानवी प्रयत्न आहेत अपूर्ण आणि व्यर्थ आहेत. काय आहेत, अपूर्ण आणि व्यर्थ आहेत. तर जसं आपलं एक स्वप्न असतं, अनेकांची स्वप्न असतात. काही लोकांच्या स्वप्नामध्ये घरं असतात, काही लोकांच्या स्वप्नामध्ये बंगले असतात, काही लोकांच्या स्वप्नामध्ये काय असतात, फ्लॅट असतात. ठीक आहे. तर काही लोकांच्या स्वप्नामध्ये फार्म हाऊस असतील, महाल असतील, आपल्याला नाही माहीत प्रत्येकाचं. पण ज्याप्रमाणे मनुष्य स्वप्न बघतो, अगदी परमेश्वराचं देखील एक स्वप्न आहे, परमेश्वर देवाचं देखील एक स्वप्न आहे की त्याचं स्वतःचं घर. ज्याप्रमाणे आपण स्वप्न पाहतो अगदी तसं परमेश्वर देखील स्वतःसाठी एक घर बांधण्याचं त्याने स्वप्न पाहिलं आहे. हे मी मानवी भाषेत बोलत आहे. त्याला अशा एका ठिकाणी राहायचं आहे की जे त्याने स्वतःच्या हाताने तयार केलेलं आहे. आणि जसं प्रत्येक घर बांधताना, बंगले बांधताना, बिल्डिंग बांधताना काय असतो, एक आर्किटेक्चर असतो आहे ना, त्याला मी वास्तुविशारद म्हणतो. तर तो मोठा आर्किटेक्ट आहे, ग्रेट आर्किटेक्ट आहे. आणि त्याच्याकडे या घराची एक सिद्ध योजना आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ब्ल्यू प्रिंट म्हणतो. तुम्ही बिल्डिंग बांधताना बघितले असेल, असे मोठ्या मोठ्या ब्ल्यू प्रिंट असतात. कुठं पाया खोदायचा, कुठं कॉलम असायला पाहिजे, कुठं बीम असायला पाहिजे, कुठं बाल्कनी असायला पाहिजे, कुठं बेडरूम असायला पाहिजे, कुठं हॉल किचन असायला पाहिजे. त्या ब्ल्यू प्रिंटमध्ये सर्व काही असतं. तर अगदी तसंच त्याने ब्ल्यू प्रिंट पण तयार केलेली आहेत आणि त्याने स्वतःचे कारागीर देखील त्याने तयार केलेले आहेत आणि त्याने मजदूर देखील निवडलेले आहेत. काय निवडलेले आहेत, त्याने कारागीर देखील तयार केलेले आहेत आणि त्याने मजदूर देखील निवडलेले आहेत. आणि ह्या बांधकामावरती त्याची प्रत्यक्ष काय फार बारकाईने लक्ष आहे. तर तो नुसता असं स्वर्गात बसून एका प्रेक्षकासारखा बसत नाही. मग बाल्कनीमध्ये बसलाय आणि बघूया आता काय चाललंय, आता ह्या घरामध्ये प्रार्थना चालली, हे इकडं चाललं, हे तिकडं चाललं, हे तिकडं चाललं, नुसतं असं नाही. पण तो बारकाईने प्रभू काय करतं, लक्ष देत आहे. कारण ह्यासाठी बारकाईने लक्ष देतोय कारण ज्यावेळेस हे घर पूर्ण होईल त्यावेळेस त्याला त्या घरामध्ये येऊन राहायचं आहे. आमेन. तर ते तुम्ही आणि मी जे आहेत आपण जिवंत देवाचं काय जिवंत घर आहोत. काय आहोत, जिवंत देवाचं जिवंत घर आहे. आणि तुम्ही आणि मी आहात. तर आपल्याला नुसतं शांत बसायचं नाही. हां आता मी देवाचं घर आहे, आपल्याला शांत बसायचं नाही. तर आपल्याला देवासोबत काम करायचं आहे. कामगार म्हणून काय करायचं आहे, काम करायचं आहे. आणि प्रत्येक घराला काय असतो, एक पाया असतो. बरोबर आहे. ज्या ब्रदरनी घर बांधायला घेतलं, मी आलो होतो, मला माहिती आहे ना, खड्डे खोदले होते, आपण फोटो पण काढले होते. म्हणजे पाया हा फार महत्त्वाचा आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वर तुमच्यासाठी म्हणतो, तुम्हाला आणि मला ज्यावेळेस घर म्हणून निवडतो तर त्याला देखील पायाची गरज आहे. आणि ह्या घरासाठी त्यांनी काय ठेवलेला आहे, जो पाया आहे तो विश्वासाचा पाया. प्रेज द लॉर्ड. कुठला पाया आहे, विश्वासाचा पाया आहे. आणि तो सर्वात आधी तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये भक्कम असा होतो. आता हे समजा, जसं आम्ही आधी बोललो होतो, ब्रदरला बोललो होतो की ब्रदर ग्राउंड+1च्या हिशोबाने तुम्ही पाया घाला, हे की नाही. म्हणजे भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला मोठं करायचं असेल तुम्ही मोठं करू शकत असाल. म्हणजे जसं तुम्ही घराची हाईट वाढवाल तसं तुम्हाला पाया हवा. जर तुम्हाला 5 मजला घर बांधायचं तर तुम्हाला 5 मजल्याच्या हिशोबाने पाया घालायचा. जर तुम्हाला 30 माळ्याची बिल्डिंग बांधायची आहे तर तुम्हाला तसाच पाया घालायचा आहे. तर अगदी तसंच परमेश्वर काय करतो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये विश्वासाचा एक भक्कम पाया रचतो.
आणि प्रत्येक बिल्डिंग कशामध्ये असतं, प्रत्येक घर कशामध्ये असतं, काटकोण्यामध्ये असतं, बरोबर आहे. काटकोणा माहिती आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल ना, काटकोणा है ना. तर हा जो काटकोन आहे, परमेश्वर जो काटकोन वापरतो तो आहे वचनाचा काटकोन आहे. कसला? वचनाचा काटकोन. आपण विटा सिमेंटने भिंती उभ्या राहतात, तसा तो काय करतो, वचनाच्या काटकोन्याने तुमच्या आणि माझ्या जीवनाला आकार देतो. काय देतो? वचनाने आकार देतो. आपल्याला फक्त इथं यायचं आणि ऐकायचं नाही आहे. जे आपण ऐकलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये, आपण म्हणतो ना ओळंबा आहे ना, ते बांधकाम करणारे मिस्त्री असतात ना, ओळंबा लावतात. तो ओळंबा आपल्या प्राणाला लावायचा वचनाचा, आणि बघायचं आपल्या जीवनाला, आपल्या हृदयाला, आपल्या विचाराला, की हे माझे विचार जे आहेत ते ओळंब्याप्रमाणे बरोबर आहे की नाही आहे, लेवलमध्ये आहेत की नाही, वचनाप्रमाणे आहेत की नाही. ठीक आहे. तर हे जे वचन आहे, जो वचनाचा जो काटकोन आहे, तो आम्हाला एक बरोबर काय करतो, ते एका आकारामध्ये ठेवतो. आणि तसंच या घरामध्ये विश्वासासोबत 7 दैवी सद्गुणांचा वापर करून एक परिपूर्ण आध्यात्मिक वस्तू उभी राहते. प्रेज द लॉर्ड. आणि ही काही पूर्णता आहे. परमेश्वराची काय इच्छा आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय असावं, पूर्णता असावी आणि दैवी उपस्थिती असावी. ज्या दिवशी हे आत्मिक घर पूर्ण होईल, त्या दिवशी तो महान देव स्वतः त्यामध्ये प्रवेश करेल. आणि जेव्हा त्याची उपस्थिती त्या घरात प्रवेश करेल, ते घरात भरून उरेल, तेव्हा त्या घराचं मूल्य वाढेल. त्या घरामधली संपन्नता कल्पनेकडे, म्हणजे कल्पनेच्या पलीकडे वाढेल. मग त्यावेळेस हे जे एक शरीर आहे किंवा ही जी वास्तू आहे, एक नुसती छोटीशी वास्तू किंवा एक छोटंसं म्हणजे एक मानवी शरीर म्हणून ओळखलं जाणार नाही आहे, तर काय म्हणून ओळखलं जाईल? परमेश्वराचं घर. बघा, एक छोटीशी कल्पना करा, आपल्या गावामध्ये कोणीतरी असा मोठा बंगला बांधला, तो नुसता एक बंगला म्हणून ओळखला जातो, बरोबर, ठीक आहे. पण विचार करा, त्या घरामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री येऊन राहतो आपल्या राष्ट्राचा, आपल्या महाराष्ट्राचा, मग तो बंगला काय म्हणून ओळखला जातो? मुख्यमंत्र्याचा बंगला म्हणून ओळखला जातो. प्रेज द लॉर्ड. अगदी तसंच आहे. ज्यावेळेस देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येऊन राहतो ना प्रियांनो, त्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराचं घर म्हणून ओळखलं जातो. आणि प्रत्येक घराच्याकडं आता ज्यावेळेस, आता विचार करा, जर आपल्या गावातला तो बंगला, जर तो मुख्यमंत्र्याचा बंगला आहे, मग त्याची सुरक्षा असणार की नाही? हां, सुरक्षा असणार. ठीक आहे, थोडा वेळ माझ्यासोबत राहा. मला माहिती सर्वजण थकलेलं, मी पण तुमच्यासोबत थकलो आहे. तुम्ही कामं केलं, तुमच्यासोबत मी पण आहे. तर ज्यावेळेस हे घर तयार होतं ना, मग त्या मुख्यमंत्र्याची जबाबदारी त्या बंगल्याची सुरक्षा, बरोबर. मग जर तुम्ही आणि मी देवाचं घर आहे, तर आमची सुरक्षेची जबाबदारी कोणाची? आमची की परमेश्वराची? परमेश्वराची आहे ना. तो परमेश्वर काय बोलतो, मी तुमच्या सुरक्षितेची काय घेतलेली आहे? जबाबदारी घेतलेली आहे. आणि म्हणून त्या घराच्या भोवती स्तोत्र 91 प्रमाणे प्रतिज्ञांचं अवध्य कुंपण असतं. काय असतं? कुंपण. स्तोत्र 91तली जी प्रत्येक प्रतिज्ञा आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही आणि मी देवाचं घर आहोत, तुम्ही आणि मी परमेश्वराचं घर आहे. आणि बायबल काय सांगतो, तुझ्यावर अनर्थ येणार नाही, तुझ्या तंबूजवळ काही पीडा येणार नाही, कारण तो तुझ्यासाठी आपल्या दूतांना आज्ञा देईल. अजून मी फक्त प्रस्तावना सांगत आहे, थोडंसं आणखी. तर आजचा उद्देश जो आहे, उद्देशाचा जो आहे, की आज आपण हे तपासायचं आहे की आपल्या जीवनाचे हे घर बांधताना आपण परमेश्वराला मुख्य स्थान दिले आहे का? आपण त्याच्या वचनाच्या काटकोण्यात बसत आहोत का? समजलं?
ज्यावेळेस एखादी वस्तू, एखादं लाकूड जर काटकोल्यात बसत नाही तर मग काय करतात मिस्त्री लोक? त्याला कापतात, त्याला छिलतात, त्याला रंदा मारतात, त्याला घासून काढतात, जोपर्यंत तो काटकोल्यात येत नाही. हा दरवाजा जर बसवायचा आहे तर काटकोल्यात पाहिजे, बरोबर? जर ही चौकट काटकोण्यात नसेल तर दरवाजा बसेल का? दरवाजा चौकोन आहे, काटकोण्यात आहे, पण चौकट काटकोण्यात नाही आहे. अगदी त्याप्रमाणे परमेश्वर नाही बसणार तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर आम्ही काटकोण्यात नसणार तर. ठीक आहे. तर देवाचं वचन हे सांगतं स्तोत्र 127 मध्ये, परमेश्वर जर घर बांधित नसेल तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर जर नगर रक्षित नसेल तर पहारा करायचे जागरण व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे. याचा अर्थ एकच आहे प्रियांनो, की मनुष्य स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःचं चरित्र किंवा आध्यात्मिक घर बांधू शकत नाही. समजलं? म्हणजे तुम्ही स्वतःला अधिक चांगलं बनवू शकत नाही, तर तुम्हाला त्या महान आर्किटेक्टच्या हातात स्वतःला सोपवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. किती तुम्ही प्रयत्न करा चांगलं बनायचं. संत पौल काय म्हणतो? माझ्या आतमध्ये मला एक वेगळाच नियम आढळतो. माझ्या मनामध्ये इच्छा नाही आहे, मला माहीत आहे ती चुकीची गोष्ट आहे, माझ्या मनामध्ये इच्छा नाही, पण माझ्या शरीरामध्ये एक वेगळाच नियम आहे की तो मला काय करतो? बळजबरी करतो. मला माहीत आहे खोटं बोलणं पाप आहे, खोटं बोलणं चुकीची गोष्ट आहे. मी मान्य पण करतो, मी बोलतो पण की खोटं नाही बोलायला पाहिजे, पण माझ्या शरीरामध्ये एक असा नियम आहे जो मला खोटं बोलण्यासाठी करतो, भाग पाडतो. समजलं तुम्हाला उदाहरण? ही वस्तुस्थिती आहे. तर तुम्ही आणि मी स्वतःच्या प्रयत्नाने चांगलं बनू शकत नाही. तुम्ही आणि मी स्वतःच्या प्रयत्नाने कितीही ख्रिस्ताचं चरित्र आपल्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर ते होऊ शकत नाही. म्हणजेच स्वतःचं चरित्र किंवा आध्यात्मिक घर तुम्ही आणि मी बांधू शकत नाही जोपर्यंत परमेश्वर स्वतः बांधणार नाही. तर हा परमेश्वर हा स्वतः मुख्य काय आर्किटेक्चर आहे. ठीक आहे. जसं तुम्ही स्वतः कष्ट करत आहात स्वतःचं घर बांधण्यासाठी, अगदी त्याचप्रमाणे परमेश्वर हजारो वर्षापासून प्रयत्न करत आहे स्वतःसाठी एक घर बांधण्यासाठी. आणि तो कितीतरी श्रम करत आहे, कारण त्याला त्या घरात राहायचं आहे. तुम्ही विचार करून बघा कल्पनेमध्ये की परमेश्वराला येऊन माझ्या शरीराच्या आत राहायचं आहे, माझ्या प्राणाच्या आतमध्ये राहायचं, माझ्या आतमध्ये राहायचं आहे. फक्त एक विचार करा, मी इतका कोण आहे चांगला की देवाने मला निवडलंय म्हणून. देवाला तुमच्या आणि माझ्या प्राणामध्ये येऊन राहायचं आहे. तुम्ही आणि मी, म्हणून बायबल काय सांगतो, तुम्ही देवाचं काय आहात? मंदिर आहात. तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहात. तर परमेश्वर देखील स्वतः काय करत आहे? श्रम घेत आहे. आणि त्याने त्याच्यासाठी काय ठेवलेले आहेत? मजदूर आणि कारागीर शोधून ठेवलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. त्याने स्वतः बोलवलेले आहेत मजदूर, त्याने स्वतः कारागीर शोधून ठेवलेले आहेत. तर परमेश्वर देखील एका शिल्पकाराप्रमाणे काय करतो? काम करतो. अगदी ख्रिस्ताच्या रूपामध्ये एक मास्टरपीस तयार करत आहे. आणि परमेश्वर हा आत्तापासून काम नाही करत आहे, 20 वर्षापासून 40 वर्षापासून नाही, तो युगापासून काम करत आहे, जेणेकरून त्याचं राहण्याचं ठिकाण पूर्ण व्हावं. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे विश्वासाचा पाया, वचनाचा काटकोन. जर आपण त्याचे घर आहोत तर आपल्याला त्याच्यासोबत काय करायचं आहे? काम करायचं आहे. काय करायचं आहे? काम करायचं आहे. तो हे घर करताना, हे घर तयार करताना वचनाचा काटकोना लावतो. जसं मी मगाशी सांगितलं की बहुतेक घरात आपण विटा वापरतो, लोखंड वापरतो, सिमेंट वापरतो, माती वापरतो. अगदी तसाच तो विश्वासाचा पाया रचून
त्यावर 7 सद्गुण म्हणजे 7 व्हर्च्यूज वापर करून तो घर बांधत आहे. घराचा मुख्य पाया काय आहे? विश्वास. काय आहे? विश्वास. पण तुम्हाला एक सत्य सांगू मी, अजूनपर्यंत आपल्याकडं तो विश्वास नाही आहे. आपण विश्वासाने प्रार्थना करतो का? आपण विश्वासाने प्रार्थना करतो का की आशेने प्रार्थना करतो? आपण ज्यावेळेस देवाकडे जातो त्यावेळेस आशेने जातो की विश्वासाने जातो? मला सांगा. तुम्हाला सांगू, विश्वास असता तर तुम्ही आणि मी इथे नसतोच. आम्ही आशेने येतो प्रार्थना करायला की देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. समजला फरक? आम्ही आशेने बसलो आहोत की परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल, परमेश्वर आमच्या जीवनात चमत्कार करेल, परमेश्वर आमच्या घरामध्ये अद्भुत कार्य करेल, परमेश्वर मला बरं करेल. जर आमचा विश्वास असता तर आम्ही प्रार्थनेच्या लाईनीमध्ये नसतो उभे राहिलो. लोकांना नसतो बोललो की आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी उपवास करा. नाही. आज प्रभूला जो विश्वास हवा आहे तो विश्वास फार महत्त्वाचा आहे आणि त्या विश्वासाविषयी आपण बोलत आहोत. तर हा जो विश्वासाचा पाया आहे ना, हा जबरदस्त पाया आहे आणि तो विश्वास तुम्हाला आणि मला प्राप्त करायचा आहे आणि तो विश्वास तुम्हाला आणि मला ख्रिस्ताकडून मिळणार. प्रेज द लॉर्ड. तर हा विश्वासाचा ज्यावेळेस आपण पाया रचू किंवा परमेश्वर आम्हाच्यावरती रचल त्यावेळेस सद्गुण, ज्ञान, संयम, सहनशीलता, ईश्वर भक्ती आणि बंधुत्व या विटा रचल्या जातात. समजलं? आणि जोपर्यंत प्रत्येक वीट वचनाच्या काटकोनात बसत नाही तोपर्यंत ते घर देवाचं निवासस्थान बनवू शकत नाही. म्हणजे या 7 जे सद्गुण आहेत ते तुमच्याने माझ्या जीवनामध्ये रचत जायला पाहिजे. आणि रचणारा कोण आहे? परमेश्वर आहे. तुम्ही आणि मी नाही रचू शकत, परमेश्वर रचतो. ठीक आहे. तर बघा, तुम्ही हे शास्त्रभाग तुम्ही घरी वाचू शकता. 2 पेत्र अध्याय 1 वचन 5 ते 7. याच कारणास्तव तुम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करून आपल्या विश्वासाला म्हणजे फेथ, सद्गुणाची, सद्गुण म्हणजे व्हर्च्यूज, जोड द्या आणि सद्गुणाला ज्ञानाची आणि ज्ञानाला इंद्रिय दमन याची आणि इंद्रिय दमनाला सहनशीलतेची आणि सहनशीलतेतली ईश्वर भक्तीची आणि ईश्वर भक्तीला बंधुत्वाची आणि बंधुत्वाला प्रीतीची म्हणजे चॅरिटी, लव जोड द्या. बघा, 7 सद्गुणांचा क्रम कसा आहे? विश्वासाचा पाया असल्यावर त्यावर त्या 7 विटा म्हणजे सद्गुण एकावर एक रचल्या जातात. सद्गुण काय आहे? सद्गुण एक आत्मिक सामर्थ्य आहे किंवा शक्ती आहे. काय आहे सद्गुण? काय आहे? एक आत्मिक सामर्थ्य किंवा काय? ती शक्ती आहे. दुसरं ज्ञान म्हणजे नॉलेज, देवाचं वचनाचं आणि त्याच्या योजनेचं प्रकटीकरण. तिसरी गोष्ट इंद्रिय दमन म्हणजे टेम्परन्स म्हणजे स्वतःवर ताबा मिळवणे किंवा संयम. आपण बघतो ना, आपल्यावरती ताबा नसतो, आपल्या रागावरती ताबा नसतो, है ना, आपल्या तोंडावरती ताबा नसतो. हे परमेश्वराकडून येतं. प्रेज द लॉर्ड. कधी येतं? ज्यावेळेस आमचा विश्वासाचा पाया काय असतो? भक्कम असतो. तर त्याला इंद्रिय दमन म्हणतात. चौथी गोष्ट काय? सहनशीलता, संकटात स्थिर राहणं. कितीही संकट येऊ द्या, सहनशीलतेने आपण काय करतो? त्याचा सामना करतो, घाबरून बिबरून जात नाही. संयम, देवाच्या वेळेची वाट पाहणे, संकटात स्थिर राहणे आणि देवाच्या वेळेची काय करणं? वाट पाहणं, ह्याला सहनशीलता म्हणतात. 5वी गोष्ट आहे ईश्वर भक्ती म्हणजे गॉडलीनेस. गॉडलीनेस म्हणजे देवासारखं चारित्र्य आणि पवित्रता. म्हणजे जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये चारित्र्य होतं आणि पवित्रता होती ती आमच्या जीवनामध्ये देव एक एक जोडत जातो. प्रेज द लॉर्ड. कोण जोडत जातो? देव जोडतो. तुमच्याकडे माझ्याकडे नाही ती गोष्ट. ज्यावेळेस परमेश्वरांचा विश्वासाचा पाया पाहतो की हा विश्वासाचा पाया बरोबर देवाचं वचन, प्रेषितांचं वचन, भविष्यवक्त्यांचं वचन जे आहे त्याच्यावरती रचले जातं. कारण बायबल स्वतःच सांगतं तुम्ही भविष्यवक्त्यांवरती रचले गेलेले आहात. प्रेज द लॉर्ड. प्रेषित आणि भविष्यवक्त्यांवरती. बघा, परमेश्वर फक्त कोणाला ओळखतो? आमच्याकडे जर अधिकृत जर काही आहे तर आमच्याकडे फक्त ख्रिस्ताचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल काय सांगतं? भविष्यवक्ता. म्हणजे ख्रिस्त कोण आहे? देवाचा मेमना. आणि देवाचं मेमनाने दिलेलं वचन भविष्यवक्त्याकडे
तेच अधिकृत आहे आणि त्या वचनाच्या द्वारेच तुम्हाला आणि मला प्रत्येक गोष्ट तपासायची. म्हणजे आमचा विश्वासाचा जो पाया आहे तो तपासायचा. आमचा विश्वासाचा पाया कोळशाचा तर नाही आहे. आणखी काय, ढिसूळ मातीचा तर नाही आहे, लाकडाचं तर नाही आहे. कारण बायबल पण काय सांगतं, प्रत्येकाच्या पायाची काय होईल, प्रत्येकाच्या कामाची काय होईल, परीक्षा होईल अग्नीने. जर तुमचा पाया लाकडाचा असेल आणि वरून अग्नी आले तर काय होऊन जाईल, जळून जाईल, है ना. आणि ढिसूळ माती असेल तर, रेती असेल तर परीक्षा होणार, परीक्षा होणार तुमच्या विश्वासाची. आणि तुम्हाला विश्वास जो तपासायचा आहे तो एखाद्या चर्चच्या नियमाप्रमाणे तपासायचा आहे. आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे तपासायचं आहे की खरंच ज्या शब्दांसाठी आम्ही भांडतो तो शब्द बायबलमध्ये तरी लिहिला आहे का. समजलं, ते वचन बायबलमध्ये काय सांगतं, देव काय बोललाय, बाप्तिस्म्याबद्दल काय बोललाय, परमेश्वराबद्दल काय बोललाय, पवित्रतेबद्दल काय बोललाय. ठीक आहे. पुढची गोष्ट, बंधुत्व, ब्रदरली काइंडनेस, एकमेकांवरील बंधुप्रेम आणि आपुलकी. बायबल काय सांगतं, एक दुसऱ्याला खरं प्रेम दाखवा, खरी आपुलकी दाखवा. आणि आपल्या भावा लोकांना जर आपण फोन केला तर फोन उचलणं म्हणजे आपुलकी आहे, बंधुप्रेम आहे. किती काही का असेल. एक उदाहरण देतो तुम्हाला, फार गरजेचं आहे. जर समजा तुम्ही फोन उचलत नाहीये तर म्हणजे तुमच्या मनामध्ये कपट आहे, तुमच्या मनामध्ये काहीतरी चुकीची गोष्ट आहे, तुमच्या मनामध्ये काहीतरी राग आहे, तुमच्या मनामध्ये हेच आहे की जो भाऊ सांगतो ते मला ऐकायचं नाही. तुम्हाला माहिती आहे बायबल काय सांगतं, किंवा मला त्याला महत्त्व द्यायचं नाही, त्याचा अर्थ तोच होतो, मला बोलून वाईट व्हायचं नाही, मग मला करून वाईट व्हायचं. तुमचं कर्म देखील निघलं जातं. ही अतिशय चुकीची आणि घाणेरडी रीत आहे. बायबल काय सांगतो, तुमचं बोलणं एक तर होय तो होय, नाही तर नाही असायला पाहिजे. म्हणजे बोलायला पाहिजे. काय असेल, काय फोन उचलला तर काय तुमचा कोणी गळा दाबणार आहे फोनमधून, नाही ना. की असं हॅलो बोलला की हात आला आणि पकडला माझा गळा, नाही ना. ही अतिशय म्हणजे घाणेरडी प्रथा आहे. त्याला म्हणतात माणुसकी शून्य, ज्यांना मॅनर्स पण नाही आहे. समजलं, म्हणजे त्यांना काही व्यवहार पण करता येत, असंस्कृतपणाची लक्षण आहे. भले काही असं ना, समोरचा माणूस फोन करतो, उचला तुम्ही. आणि देवाचं वचन सांगतं हे चुकीचं आहे, कारण ह्याच्यामध्ये तुमचं बंधुप्रेम दिसून येत नाही. तुम्ही त्या भावाचा काय करता, अनादर करता. ठीक आहे, एकदा फोन वाजला, ठीक आहे, कामामध्ये आहात, सकाळी संध्याकाळी असू शकतो, माणूस असतात बिझी. माझं स्वतःचं उदाहरण आहे, पुष्कळ आपण विसरून पण जात असतो. पण जर तुम्हाला आठवण आली तुम्ही करा ना फोन. मला 3 दिवसानंतर आठवण येते, कधी कधी फोनमध्ये दिसतो, मिस कॉल दिसतो, अरे मी करतो फोन. कोणाचं काय काम असेल आपल्याला नाही माहिती. अनेक आम्हाला फोन कर, आपण जे फोन करतो उचलत नाही, पण त्यांचे फोन आला तर मी उचलतो, कारण आपली जबाबदारी आहे. आपलं प्रेम आपण व्यक्त नाही करणार तर कोणावरती करणार. काय त्याची समस्या असेल मला नाही माहिती. ठीक आहे, भले तुम्ही त्याला 10 फोन करो, जर त्यांनी नाही उचलला तर मी त्याच्यासारखं नाही म्हणणार. त्याने फोन केला तर मी उचलणार. कदाचित तो काय समस्यात असेल मला नाही माहिती, त्यासाठी मला प्रार्थना करायची. भले मी प्रार्थना करेल, पण प्रियानो देवाने ऐकायला तर पाहिजे. कारण देव काय सांगतो, जर तुझं भावांचं आपसातच जमत नाहीये तर आधी आपलं दान कुठे टाक, ठेवून दे. दान देखील टाकायला जाऊ नको. लोक पेटीमध्ये जातात, भावांसंगती भांडतात, बोलत नाही, काय नाही, पेटीमध्ये दान टाकतात. बायबलच्या विरुद्ध आहे. असल्यांची प्रार्थना देखील देव ऐकत नाही, कारण तुम्ही देवाचं वचन ऐकत नाही, देवाचं वचन पाळत नाहीये. आणि आपलं भाऊ आपल्याला दिसत आहे संकटामध्ये, दुःखामध्ये, त्रासामध्ये,
त्याच्या घरामध्ये जेवणाची वाण पडली आणि तुम्ही 1-1, 2-2 किलो चिकन रोज आणून खाता आणि अर्धा किलो फेकून टाकतात. मी उदाहरण देते. देवाला नाही दिसत का? परमेश्वर दिसतं. आणि परमेश्वर म्हणतो, अरे तू माझ्याकडे येतो प्रार्थना करता. म्हणजे बायबल काय सांगतं, समोर भाऊ दिसणारा जो दुःखात आहे, त्रासात आहे, संकटात आहे, समस्यात आहे, असल्या भावावरती तू प्रेम करत नाही तर न दिसणाऱ्या परमेश्वरती कसं प्रेम करणार आहे? तू लबाड आहे, तू ढोंगी आहे. सिस्टरचे भाऊ लोक कसे लगेच पळत येतात मदतीला. एक उदाहरण सांग, येतात सर्वांचेच येतात. ख्रिस्त म्हणजे तर तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या रक्ताचे बहीण भाऊ आहेत. आपल्यामध्ये आपुलकी, प्रेम, आदर, सन्मान हे तर कितीतरी अधिक पटीने असायला पाहिजे. बंधुप्रेम, आजकालचं बंधुप्रेम कसं आहे, हा त्या चर्चचा, तो त्या चर्चचा. मी कधीच असा विचार केला नाही माझ्या आयुष्यामध्ये, कधीच नाही केला. मी फक्त बघतो की तो येशूचा नावाचा आहे, तो येशूला देव मानतो, तो ख्रिस्ती आहे, तो माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे. जे त्याच्यासाठी करता येईल ते मी करा, नाही करतात प्रार्थना तरी करा. तो ह्या फलाना चर्चा, तो त्या चर्चा, मी कधीच असा भेदभाव केलेला नाही, न वचन सांगण्याबद्दल न कशाबद्दल. कारण तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे, माझ्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे, तर तू एक दुसऱ्याचा द्वेष कराल का? जर तुमच्यामध्ये येशूचा आत्मा आहे, माझ्यामध्ये येशूचा आत्मा आहे, बायबल काय सांगतं, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये येशूचा आत्मा आहे. मग जर मी येशूवरती प्रेम करतो तर तुम्ही माझा द्वेष करू शकाल का? आता चर्चा आहे, त्याचा माझा काही संबंध नाही. खरी गोष्ट आहे, कारण तुमचा आत्मा वेगळा आहे, माझा आत्मा वेगळा आहे. एक तर तुमच्यामध्ये सैतानाचा आत्मा आहे, कारण सैतानाचा आत्माच काय करतो, सत्य सांगणाऱ्या भावाचा द्वेष करतो. आणि प्रेम नेहमी सत्य सांगतो बरं का. प्रेम नेहमी सत्य सांगतो, कोणाला आवडो किंवा ना आवडो. कारण बायबल सांगतं प्रेम हे सुधारणा करणार आहे. बायबल सांगतं जर तुझा भाऊ खड्ड्यात पडणार आहे, तू त्याला पकड, लगेच सावरून धर. तुमच्यासमोर खड्डा दिसतोय, तुमच्या भावाला नाही माहिती, तुम्ही बहिणी ओरडाल ना, ओरडाल ना की बाबा तिकडे खड्डा नको जाऊ. मग ज्यावेळेस आपल्याला कळतं की हे देवाच्या वचनाच्या विरुद्ध चाललं, देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागत आहे, काहीतरी होत आहे, मग आपलं कर्तव्य नाही की भावाला सांगणं. कारण त्याचा परिणाम काय होईल, तो नरकात जाईल, त्याचा परिणाम तो महासंकटाच्या काळात जाईल. तर हे बंधुप्रेम आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बायबल काय सांगतं, आधी भावांनी आपसामध्ये समेट करून घ्या, त्याच्याशिवाय दान देखील टाकू नये. ठीक आहे. नंतर काय, प्रीती, चॅरिटी, डिवाइन लव, हा घराचा कळस आहे. आणि ही मानवी प्रीती नाही बरं का, ही परमेश्वर देवाची निस्वार्थ प्रीती आहे. त्याला आगापे म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? आगापे म्हटलेलं आहे. तर तिसरी जी गोष्ट आहे, पूर्णता आणि देवाचं वास्तव्य. ह्या 7 गोष्टी गौरवी गोष्टी आहेत. हे जे 7 गोष्टी मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे, ख्रिस्ताचे आध्यात्मिक गुण आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून बायबल काय सांगतं, ख्रिस्ताचं चरित्र तुमच्यामध्ये दिसायला पाहिजे, ख्रिस्त तुमच्यामध्ये दिसायला पाहिजे. हे तुमच्याने माझ्या जीवनाचं ध्येय असावं, हे तुमच्याने माझ्या जीवनाचा उद्देश असावं. प्रार्थनेसाठी येण्याचा उद्देश हाच आहे, देवाचं वचन ऐकण्याचा उद्देश हाच आहे, उपासाने प्रार्थना करण्याचा उद्देश हाच आहे की ख्रिस्ताचं अद्भुत 7 सद्गुण, आध्यात्मिक सद्गुण माझ्या जीवनात असावे. ठीक आहे. पूर्णता आणि देवाचं वास्तव्य. ठीक आहे. तर ज्यावेळी हे घर पूर्ण होईल त्यावेळी स्वतः परमेश्वर देव त्या घरात येऊ नये. ज्यावेळेस हे घर पूर्ण नव्हतं त्यावेळेस ब्रदर कुठे राहत होते? बाहेरच राहत होते की खड्ड्यात झोपत होते? नाही ना. कारण घर पूर्ण झालेलं नाही आहे. तर स्वतः आम्ही जगिक माणसं, घर बनवणारे लोक, घर पूर्ण नाही झालं तरी कुठंतरी एक पडवी बनवणार, कुठंतरी एक आपली इथं शेड बनवली होती, त्याच्यामध्ये त्यांचं घराचं सर्व सामान, आणि त्याच्यामध्ये ते राहत होते आणि ते झोपत होते.
कारण घर पूर्ण नव्हतं झालं तर परमेश्वर कसा राहील तुमच्या आणि माझ्या जीवनात, जर घर पूर्ण नाही आहे तर. हां बघा, तर परमेश्वराचं अस्तित्व ज्यावेळेस तो घरामध्ये येईल त्यावेळेस त्या घराला तो संपन्न करेल आणि त्या घराची किंमत वाढेल आणि तेव्हाच त्याला काय म्हणतील, देवाचं घर. तर जेव्हा घर तयार होतं तेव्हा घर मालक त्यात प्रवेश करतो आणि जेव्हा तुमचं आत्मिक घर पूर्ण होते तेव्हा पवित्र आत्मा त्यात वास्तव्यास येतो. जे टोकन किंवा शिक्का आहे हे घर आता देवाचं आहे. तुम्ही 7 सद्गुणावरती बघितलं असेल, टोकन म्हणून. टोकन म्हणजे पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा. तो येतो आणि मोहर मारतो, आता हे देवाचं घर झालेलं आहे. आता हे गावातलं घर कोणाचं आहे, मुख्यमंत्र्याचं आहे. तो बंगला आहे मुख्यमंत्र्याचा आहे आणि मग त्या मुख्यमंत्र्याच्या बंगल्याच्या भोवती कितीतरी सुरक्षा रक्षक असतात. तेच वस्तुस्थिती आम्ही बघतो आमच्या जीवनामध्ये. देव का नाही, कारण आपण त्या पायऱ्या अजून चढलो नाही हो. अजून तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाचा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्राप्त झालेला नाही, म्हणजे अग्नीचा बाप्तिस्मा, ज्याला आपण काय म्हणतो, टेस्टेड ओके. आता ही खुर्ची आहे, एखाद्या कंपनीमध्ये बनते, फॅक्टरीमध्ये बनते, ते चेक करतात ही मजबूत आहे की नाही, चांगली आहे की नाही आहे. मग ज्यावेळेस ते बघतात क्वालिटी कंट्रोलवाले, मग त्यावरती काय शिक्का मारतात, टेस्टेड ओके. तुम्ही बघितलं असेल ना, एखादी वस्तू घेताना त्यावरती टेस्टेड ओके लिहिलेलं असतं. अगदी ज्यावेळेस अग्नीचा बाप्तिस्मा तुम्हाला आणि मला मिळेल त्यावेळेस तो परमेश्वराने मारलेला शिक्का असणार की टेस्टेड ओके. आणि एकदा ज्यावेळेस देव त्या घरात प्रवेश करतो, जसं मी मगाशी सांगितलं, सुरक्षा, स्तोत्र 91च्या ज्या प्रतिज्ञा आहेत, जे आशीर्वाद आहेत, त्या घराच्या अवतीभोवती असतात. ते प्रतिज्ञाचं कुंपण त्या घराच्या अवतीभोवती असतं, तुमच्या आणि माझ्या अवतीभोवती असतं. मग किती ते कोणी का असे ना, कारण रक्षण करणारा कोण आहे, स्वतः परमेश्वर आहे. बायबल सांगतं, तुझ्यावरती अनर्थ येणार नाही, तुझ्या तंबूजवळ काही पीडा येणार नाही, कारण तो तुझ्यासाठी आपल्या दूतांना काय देईल, आज्ञा देईल. जेव्हा तुम्ही परात्पराच्या गुप्तस्थली म्हणजे त्याच्या घरात बसता तेव्हा सैतानाचा कोणताही बाण तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. तुम्ही त्याच्या पंखाखाली सुरक्षित आहात, कारण आता तुमचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची नाही आहे, तर त्या घर मालकाची आहे. थोडक्यात आहे, देवाने आधीच युगायुग पूर्वीच योजना करून ठेवली होती की तुम्ही आणि मी त्याचं घर बनावं. प्रेज द लॉर्ड. हे आकाश आणि पृथ्वी बनण्याच्या आधीच विचार करा. सायंटिस्ट लोक सांगतात करोडो वर्ष गेले, म्हणजे करोडो वर्षापूर्वीच परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाहिलं होतं आणि त्याने तुम्हाला आणि मला त्याचं घर म्हणून निवडलं होतं. आणि देवाने वचनाच्या द्वारे काय करायला सुरुवात केली, कार्य केलं. श्रम करतोय परमेश्वर आणि आम्ही त्याचे मजदूर आहोत, कारागीर आहोत. आणि परमेश्वर साहित्य देखील पुरवतो. काय साहित्य, विश्वास आणि 7 सद्गुण. प्रेज द लॉर्ड. आणि फळ काय आहे, त्याचं फळ काय आहे, त्याचं फळ हे आहे की परमेश्वर देव स्वतः प्रत्यक्षात वास्तव्यात राहायला येतो तिकडं. आणि स्तोत्र 91च्या नुसार संपूर्ण सुरक्षता तुम्हाला आणि मला मिळते. माझा पूर्ण विश्वास आहे आज तुम्हाला स्तोत्र 127 आणि 91चा अर्थ कळाला असेल. माझ्या जीवनात देखील हा मला संदेश आशीर्वादित झाला आहे. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित दो. तुम्ही भरपूर वेळ काढला आणि हे संदेश तुम्ही ऐका, त्याबद्दल चिंतन मनन करा. मी पाठवाल तुम्हाला लोकांना. या आपण उभे राहूया.